मुंबई आणि उपनगरामध्ये अगदी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामुळे वाहतुकीवर सध्या कुठलाही परिणाम जरी दिसून आला नसला तरी अनेकांना खरं तर या पावसाचा फटका जो आहे तो होताना बघायला मिळत आहे। मी सध्या दादर परिसरामध्ये उभी आहे आणि आपण बघतोय की दादरचा हा हिंदू कॉलनीचा परिसर आहे, ज्या ठिकाणी पावसाचा परिणाम जो आहे तो काही अंशी बघायला मिळत आहे। कारण अगदी सखल भागामध्ये जे आहे ते या ठिकाणी थोडं पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर राज्यात मोसमी पावसाचा कमी दाबाचा पट्टा जो आहे तो दक्षिणेकडे असून कमी दाबाचं क्षेत्र हे पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। गुजरातपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा असणार आहे। त्यामुळे आजही मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवण्यात आलेला आहे। सकाळपासूनच हा मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई आणि उपनगरात सुरू झाला असल्याचं सध्या या ठिकाणी जे आहे ते दिसून येत आहे। मात्र मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात असलेले बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी खरं तर स्वच्छता केली जाते जेणेकरून पालापाचोळ्यामुळे जे आहे ते मुंबई परिसरामध्ये कुठेही ब्लॉकेजेस होऊ नये। त्याशिवाय मोठा अलर्ट जो आहे तो मुंबईसाठी जारी केला असल्यामुळे कर्मचारी आणि प्रशासन देखील या ठिकाणी जे आहे ते सक्रिय असल्याचं सध्या बघायला मिळतंय। कॅमेरापर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।